छत्रपती संभाजीनगरमध्ये सीजेपीच्या वतीने अभिजित अय्यर यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। आशुतोष रांका यांनी आरोप केलाय की अभिजित यांनी सौरभ दास यांच्या घराबाबत चुकीची माहिती पसरवली आणि काही इन्फ्लुएन्सर्सना तिथे नेऊन गोपनीयतेचे उल्लंघन केले। दिल्लीतील सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय। अशा देशविघातक प्रवृत्तीच्या व्यक्ती राजधानीत कशा पोहोचल्या याबाबत केंद्रीय गृहमंत्री आणि पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी करत अशा धमक्यांना आम्ही घाबरणार नाही असं रांका यांनी स्पष्ट केलंय। आरोप लगाए गए, सौरभ के घर को लेकर मिस इन्फॉर्मेशन फैलाई गई और उसी मिस इन्फॉर्मेशन के कारण आज सुबह कई यूट्यूबर्स, इन्फ्लुएंसर्स सौरभ के घर पहुंच गए। उनमें से कुछ लोगों ने घर में घुसने की भी कोशिश की और पूरी तरह से सौरभ की और उसके परिवार की निजता का उल्लंघन किया। अभिजीत अय्यर मित्रा, जिसको बड़ा मजा आता है इस तरह की उल्टी सीधे बातें फैलाने में, लोगों को भड़काने में, मिस इन्फॉर्मेशन फैलाने में, उसको हम ये बता देना चाहते हैं कि ये चीजें एक हद तक ही टॉलरेट की जाएंगी। आप सीजेपी के प्रवक्ताओं पर, हमारी टीम पर अगर इस तरह के झूठे आरोप लगाएंगे तो या तो आपके पास उनका प्रूफ होना चाहिए, वरना अगली मुलाकात सीधे आपसे कोर्ट में होगी। अभिजीत अय्यर मित्रा वही है जब हमारा पहला जो 6 जून को प्रोटेस्ट हुआ था, वहां पे उन्होंने एक लड़के को भेजा था जिसका नाम मयंक बताया जा रहा है। वो उस लड़के ने वहां पे आके मीडिया से बात करी थी, जहां पे उन्होंने भारत के लिए ऐसे स्टेटमेंट्स दिए थे जहां पे वो दंगे जैसी सिचुएशन क्रिएट करना चाहते थे। जब वो वीडियो वायरल हो गई सोशल मीडिया पे और जब राइट विंग सेल ही उस लड़के को ढूंढने लगे तो अभिजीत अय्यर मित्रा सामने आए और उन्होंने बोला ये मेरा जूनियर है, इसको आप लोग कुछ मत करो। और उन्होंने पूरा बचाने की कोशिश करी, बोला कि मैंने ही उसे वहां पे भेजा था ग्राउंड रियलिटी के लिए, लेकिन वो लड़का जो वहां पे वो करके गया था वो कोई ग्राउंड रियलिटी लेने नहीं आया था। उसके अगेंस्ट हमने दिल्ली पुलिस में अभिजीत अय्यर मित्रा और उस लड़के के अगेंस्ट एक कंप्लेन फाइल करी थी कि वो एफआईआर रजिस्टर करे अंडर वेरियस सेक्शंस ऑफ बीएनएस, भारतीय न्याय संहिता, जो कि अभी तक दिल्ली पुलिस ने नहीं करी है लॉन्च। तो हम दिल्ली पुलिस से भी रिक्वेस्ट करेंगे कि वो देखें कि कैसे अभिजीत अय्यर मित्रा का कंडक्ट रहा है इस पूरे 1-1.5 महीने से, एंड इस पे एज सून एज पॉसिबल एक्ट करें। तो जो दिल्ली पुलिस 15-15 साल के बच्चों को परेशान कर रही है, उसी दिल्ली पुलिस से निवेदन है कि अभिजीत अय्यर मित्रा के खिलाफ जो हमारी कंप्लेंट लॉन्च की गई थी, जहां पे उसने बकायदा मयंक को भेजा है भारत विरोधी नारे लगाने के लिए, हमारे आंदोलन को खराब करने के लिए, उसके खिलाफ सही धाराओं में एफआईआर दर्ज की जाए। अभिजीत अय्यर मित्रा के खिलाफ यूएपीए में केस दर्ज किया जाए, क्योंकि उसने वहां पर भारत विरोधी नारे लगवाए हैं और लगातार इस आंदोलन को वो खराब करने की कोशिश कर रहा है। हमारे प्रवक्ताओं को परेशान किया जा रहा है मिस इन्फॉर्मेशन फैलाने के लिए। तो दिल्ली पुलिस से हम रिक्वेस्ट करते हैं अभिजीत अय्यर मित्रा के खिलाफ तुरंत एक्शन लिया जाए। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सुनेत्रा पवार प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय। सुनेत्रा पवार यांच्यावरील कोणत्याही आक्षेपार्ह वक्तव्याचं समर्थन करता येणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। त्या वैयक्तिक दुःखातून सावरत असतानाही जबाबदाऱ्या पार पाडत असल्याचं त्यांनी म्हटलंय। मात्र उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत धनंजय मुंडे यांनी मध्ये हस्तक्षेप करत प्रोटोकॉलचं पालन का नाही केलं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। याचबरोबर वाल्मिक कराड आणि विकास घुले या प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली आहे। कारागृहातील अनधिकृत प्रकरणांची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांना दिल्याचा दावा त्यांनी केलाय। तसंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची कॉपी करून काहींना गोवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केलाय। जे संतोष देशमुख यांचे बंधू आहेत, धनंजय देशमुख यांच्याकडून किंवा त्यांच्या फॅमिलीकडून कुणाकडून काहीतरी मागणी असेल, त्याच्या अनुषंगाने त्यांना तिथली माहिती मिळाली असेल, ते त्याच्या अनुषंगाने त्यांनी केलेली आहे। आणि असा विचार केला तर बीड जेलमध्ये अनधिकृतपणा किंवा नियमितपणा किंवा जी काही गोष्टी आहेत त्या घडतात, त्याच्याबद्दल मी पण मागणी करतोय वेळोवेळी। त्याचा अनुषंगाने एक आदरणीय ताईंनी पण तसं ट्विट केलेलं असेल मुख्यमंत्र्यांना। कराडकडे कोण आहे, तिकडनं त्याचं नेटवर्क तो पुन्हा चालवतोय असे दावे आरोप केले जातात, याबद्दल काय माहिती? नाही, मला जेवढी माहिती आहे तेवढी मी माहिती आदरणीय अमित भाई शहा यांना पण काल दिलेली आहे। त्या अनुषंगाने मी सीएम साहेबांना पण पत्र दिलेलं आहे
जेलचे जे आयुक्त आहेत पुण्याला त्यांच्याकडे पण मी म्हणजे तक्रार केलेली आहे. त्याच्या अनुषंगाने त्याची चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी सुद्धा करणारा अधिकारी चांगले देऊन किंवा बीड एसपीने जरी चौकशी केली तरी आमचं काही म्हणणं नाही, पण त्यांनी चौकशी केली पाहिजे आणि त्या चौकशीमध्ये त्या जेलची चौकशी, जेल आणि पूर्ण बीड जेलची चौकशी झालीच पाहिजे. ही बीडचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी सुद्धा मागणी आहे आणि आदरणीय ताईंनी सुद्धा तीच मागणी केलेली असावी की त्याची चौकशी झाली पाहिजे. अमित शहा यांनी स्वीकार केलेले आहे त्यावेळेस नक्की काय चर्चा झाली? कारण सातत्यानं बीड हे देशाच्या दृष्टिकोनातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असं झालं. हे बघा, आदरणीय अमितभाई शहा हे या देशाचे गृहमंत्री आहेत आणि मी खासदार आहे. या अनुषंगानं सरकारमधील एक वरिष्ठ नेता आणि त्यांच्याकडे गृह खातं आहे. त्या कायदा सुव्यवस्थेचा विषय जिथं जिथं निर्माण होईल किंवा जे काही विषय त्यांच्या निगडीत येतात, त्यांच्या संबंधित येतात, त्याच्यासाठी मागणी करणं, माझ्या जिल्ह्याच्या दृष्टीनं जे काही विषय असते ते त्यांच्याजवळ मांडणं हे माझं काम आहे आणि त्या अनुषंगाने मी त्यांना भेटतो. आणि धर्मधर्म संयोजन म्हणा, बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या आशीर्वादानं, आदरणीय पवार साहेबांच्या कृपेनं मी बीड जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी झालो आणि त्याच्याच म्हणजे एक ह्याच्यावर म्हणायचं की त्याच्या अनुषंगानं मला बीड जिल्ह्यातल्या जनतेने दिलेल्या आशीर्वादाच्या ताकदीवर मला आदरणीय अमित शहा माझी भेट देतात आणि मी त्यांची भेट घेतो आणि मी बीड जिल्ह्याचा विषय जे असेल ते त्यांच्याकडे मांडतो आणि ती पॉझिटिव्हली मला मदत करतात. त्याचे बरेच उदाहरण आहेत. त्याच्यात यांनी कालचा पण विषय जी कारागृहाच्या बाबतीत मी तक्रार केलेली, जी आता तुम्हाला अगोदर म्हणलो, त्या तक्रारीच्या अनुषंगानं तुम्ही त्याची चौकशी करा आणि त्यांनी मला हे पण सांगितलं की ठीक आहे, ती महाराष्ट्रामधला विषय आहे पण मी त्याच्यावर करेल, विषय संपला. नाही, पण वारंवार तुमच्या मुलाचं नाव विरोधक घेताय, त्यांचा सहभाग होता, अशी खूप चर्चा करताय. आज बीडमध्ये काही आंदोलन सुरू असते, उपोषण सुरू आहे, हे तुमच्या मुलाचं नाव का घेतलं जातं? हे बघा, आता कोण काय करतंय ह्या विषयाला मी काय बोलू शकत नाही. हा विषय असा आहे की या विषयाशी संबंधित जी बीड जिल्ह्यामधील मागचा जो प्रकार घडला, जो कोणचा संतोष अण्णा देशमुख यांच्या मर्डर आणि जी काय हत्या केली त्यांची, त्या संदर्भातला त्याची मिरर म्हणजे त्याची कॉपीच त्यांना करायची आणि कॉपी करून कुणाला तरी अडकावायचा हा कट आहे. कारण कसं होतंय बघा, ही घटना काहीतरी 20 तारखेला वगैरे घटना घडलेली, भांडणं झाले, भांडणातून त्याचं मला वाटतं 21 तारखेला का काय त्यांचा मृत्यू झाला. याचं कधी कुणीही समर्थन केलं नाही. ही घटना अतिशय दुर्दैवीच आहे. पण या घटनेतून जे काय होतंय त्या घटनेच्या बाबतीत परत 20 तारखेला त्यांनी मला वाटतं 20ला का 21ला काहीतरी फिर्याद दिली, आता मला ते डेट माहित नाही. त्या फिर्यादीमध्ये आमचं नाव नाही, म्हणजे माझ्या मुलाचं फिर्यादीत नाव नाही घेतलं. ते जे आता जे ते मयताचे बंधू म्हणतात की असं असं मला भावानं सांगितलं, जे म्हणजे सावध असताना काय करताना असं ते वारंवार मारतात. मग त्यांनी त्यावेळेस का घेतलं नाही नाव फिर्यादीमध्ये? म्हणजे याला कुणीतरी जे ते कट रचला ही शब्द वापरतात ना, हे कुणीतरी कट रचून माझ्या मुलाला अडकावा असं केलं जातं. कारण काही जणांनी घोषणा अगोदर दिल्या, खासदारावर केस करा, खासदार तिथं नाही म्हणलं, मुलगा इथं म्हणलं की मुलाचं नाव घ्या, अशा पद्धती वेगवेगळे परत तिथल्या आता ते वारंवार स्टेटमेंट वेगळे देतात, पुरवणी देतात आणि पोलीस यंत्रणा सुद्धा किती तत्पर आहे बघा ना. आता त्या प्रकरण काय, हे प्रकरण एका महिलेच्या अनैतिक संबंध किंवा तिच्यावर केलेल्या रेपच्या संदर्भात, तिनं जी केली, माझ्यावर जी काही लैंगिक अत्याचार केला त्याच्या संदर्भातलं हे प्रकरण. तिची केस घ्यायला पोलिसांनी 14 दिवस लावले हो. चौकशी करायची. मग आरोपी पळून जाऊस तर म्हणजे आरोपी जोपर्यंत तिचा आरोपी जो आहे तो आरोपी आज सापडत नाही, आरोपी आज आणखी अटक नाही, मग त्या आरोपीला पळून जाईपर्यंत त्यांनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. मग त्याला पळवून लावायचंच काम, म्हणजे पोलीस यंत्रणेतलेच काही लोक त्या आरोपीला मदत करतात असं माझं म्हणणं आहे. कारण बीड जिल्ह्यामध्ये हा प्रकार नाही ना. आणखी आता संतोष अण्णा देशमुखला एक आरोपी कुठे सापडतोय? नाही सापडत. तसाच हा आरोपी पण पळवून लावला का पोलिसांनी? काय झालं हे सांगता येत नाही. ज्या महिलेवरती अत्याचार झाला त्यातील मुख्य आरोपी पळून गेला असं तुमचं म्हणणं आहे? हो, उमेश माने नावाचा त्याचा एक जो मुलगा आहे त्याच्यावर त्यांनी ज्याने की माझ्यावर लैंगिक छळ केला अशी त्याच्यावर तक्रार झाली, त्याच्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. त्याच्यावर आणखी याच्या अगोदरचे पण बरेच गुन्हे आहेत ते उमेश मानेवर, पण तो त्यावेळेस आता तो सापडत नाही पोलिसला. आणि का पोलीस अटक करत नाही माहित नाही, सापडत नाही का पोलीस ह्याच्यात काही पोलीसचा हातभार आहे त्याचं मला कळत नाही. तर ह्याच्या गोष्टी त्याला पण अटक केली पाहिजे, त्या महिलेला नाही द्यावा लागेल ना, त्या महिलेला नाही मिळत नाही. पण हे सगळे प्रकरण सातत्यानं बीडमध्येच का पाहायला मिळतात? नाही, हे बघा, बीडमध्ये का होतात हा विषय वेगळा आहे. आता ह्या विषयाशी धरून जर बोलायचं झालं तर बीडच्या कायदा व सुव्यवस्थेवर मी वारंवार बोलतोय. आता बीडचे एसपी काम चांगलं करतात का मी चांगलं म्हणावं वाईट म्हणावं हा विषय नाही, पण बीडमध्ये जे काही अधिकारी बसलेले आहेत 3 वर्षापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ज्यांना बसवलं त्यांच्या आणखी बदल्या झालेल्या नाही, ते आणखी तिथंच आहेत जागेवर. त्याच्यामुळे ती जोपर्यंत बाजूला निघणार नाहीत बीडच्या, तोपर्यंत बीड जिल्ह्याची सुधारणा होईल असं मला वाटत नाही. त्यांना एकदा प्रशासनाबरोबर ठीक आहे, आता आम्ही म्हणतो आम्ही मागणी करतो पण प्रशासन बदली करणार नाही, त्यांची करत नाही ना. 3 वर्ष कुठे गेली?
त्याच्यामुळे हा विषय जर करायचा असेल, बघा ना किती भ्रष्ट अधिकारी, तहसीलदारवर आपल्याला अँटी करप्शन होत आहे, तुमच्या कलेक्टरवर घोटाळ्याचा आरोप होऊन जेलमध्ये जातोय. म्हणजे काय आता ते कुणी बसवलेले अधिकारी होते, तहसीलदार कुणी बसवलेला होता, कलेक्टर कुणी बसवलेला होता, हा विषय बीड जिल्ह्याच्या बाबतीत आहे. त्याच्यामुळे मला त्याच्यावर जास्त काही बोलायचं नाही, पण अशी घटना घडतात, त्याला मी काय करणार. तर पण या सगळ्यामध्ये आज ते कुटुंबीय तिथे जे उपोषणाला बसतात, तर तुम्ही काय सांगाल की कुटुंबीय आपले जबाब बदलतात, त्यांच्या पाठीशी कोणीतरी आहे तुम्हाला अडकवण्यासाठी? नाही, मला कुणावरही आरोप करायचा नाही. त्यांनी त्यांचा न्याय मिळायचा, ती जॉब बदलायचं म्हणत किंवा काय बोलतात, त्यांचा तो अधिकार लोकशाहीने त्यांना दिलेला आहे. त्यांनी काय करायचे तो त्यांचा विषय, पण मी हार